असं रसरशीत लोणचं, तेल सुटलेलं, अगदी फोड काळी न पडलेलं, प्रमाणबद्ध खार असलेलं पारंपरिक लोणचं आहे हे. पाऊस पडला म्हणून लोणचं घातलं आहे. 2 किलोच्या अचूक प्रमाणात आपण हे लोणचं बघतो आहे. तर चला साहित्य कसं कसं घेतलं आहे आणि काय काय घेतलं आहे. तर ह्या ठिकाणी 2 किलो कैरी घेतली आहे. कैरी घेताना कडक बघून घ्यायची, पावसात ती पडलेली नसली पाहिजे, पांढरी शुभ्र असली पाहिजे, दाणेदार कैरी घ्यायची. आणि आता त्याच्या मी फोडी करून घेतल्या आहेत. मी विळीनेच फोडी करून घेतल्या आहेत, कोयत्याने केल्या नाहीत. आणि याला हळद आणि मीठ आपल्याला लावून घ्यायचं आहे. हळद मीठ लावून हिला निथळत ठेवायची, जेणेकरून फोडींमधला तुरटपणा जो असतो ना तो निथळून जातो, निघून जातो. आणि ह्या ज्या कोयी आहेत ना तर याला गर होता, म्हणून त्यांनाही हळद मीठ लावून ठेवले. आता मसाले जे आहेत तर राई डाळ ह्याच घरच्या वाटीने मी 3 वाटी राई डाळ घेतली आहे. 2 वाटी तिखट आहे आणि 1.5 वाटी मीठ आहे. तर पुढे प्रोसेस सगळी बघूया. तर हे आणि जे मसाले जे असतात तर थोडं जायफळ आहे, हिंग, खडा हिंग आहे, बडीशोप आहे, मेथी दाणे आहेत आणि 2-3 लवंगा आणि 2-3 मिरीचे दाणे आहेत. तर बडीशोप आणि मेथी आपण दरदरी वाटून घेतली. आता जे खडे मसाले आहेत ते खलमध्ये कांडून घेतले. हा सगळा जो मसाला आहे ऊन दाखवून कच्चाच आपल्याला भरड करून घ्यायची. नंतरची प्रोसेस सगळी सोपी आहे, ती दाखवतेच. असं झटपट होणारं मस्त लोणचं. आणि 1 किलो तेल मी तापायला ठेवलं आहे. त्याच्यामध्ये लवंग किंवा मिरी चेक करण्यासाठी टाका. आता तिखट जे आहे मगाशी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी मी 2 वाट्या तिखट घेतलेलं आहे. आणि आधी आपण एका भांड्यामध्ये तिखट स्प्रेड करतो आहे आणि त्यानंतर मीठ थोडं थोडं टाकायचं. हे अशी प्रोसेस का करायची तर तेल तापलेलं असतं आणि मसाले जळू नयेत त्याच्यासाठी वरून आपण थोडं थोडं मिठाची त्याला कोटिंग द्यायची, जेणेकरून मिठातलं पण मॉइश्चर निघून जातं तेलाच्या ह्याच्याने आणि मीठ पण छान तळलं जातं. आता राई डाळ जी घेतली होती आपण, ह्या ठिकाणी जवळजवळ 2 वाट्या तिखट, 3 वाट्या राई डाळ, 1.5 वाटी मीठ असं हे प्रमाण मी घेतलेलं आहे. रेग्युलर घरातल्या वाट्या, चिमूटभर कमी जास्त होईल, परंतु 2 किलोचं हे पारंपरिक माप आहे. आणि अंथरण्याची जी पद्धत आहे तर ही अशी पारंपरिकच आहे. प्रत्येक मसाला तळला जावा याच्यासाठी हे असं अंथरून घेत असतात. आणि जे मसाले आपण दरदरे काढून घेतले ते एका साईडला आपल्याला असे टाकून घ्यायचे. आणि असे टाकल्याच्यानंतर त्याच्यावर पुन्हा मिठाचा थर अंथरायचा आहे. मसाले हे असे टाकून मिठाचा थर अंतरायचं कारण एकच की मसाले जळू नयेत, याच्यासाठी आपण ह्या पद्धतीने ही प्रोसेस करत असतो. आणि लवंग मिरीची पण पूड त्याच्यात टाकून घेतली. आणि आता तेल तापलेलं जे आहे तर हळूहळू असं मसाल्यांमध्ये टाकायचं. हे बघा तुम्ही बघताय असा मसाला छान तळला जातो. आणि ही जी आहे तर ही जुन्यातली जुनी पद्धत आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही लोणचं तळून घेतलं व्यवस्थित, ते कमी जास्तही तळलं जात नाही, प्रॉपर तळलं जातं. लोणचं वर्षभर काय 2-2 वर्ष खराब होत नाही, परंतु त्याच्यामध्ये मिठाचं प्रमाण असतं, म्हणून वर्षभरच लोणचं खावं. 7-8 महिने टिकलं पाहिजे. नवीन कैऱ्या येतात तेव्हा नवीन घालायचं, 2-2 वर्ष लोणचं खाऊ नये, कारण त्याच्यामध्ये मिठाचं प्रमाण असतं. म्हणून जुन्यातलं जुनं मीठ जास्त खाणं पण शरीराला अपायकारक असतं. आता ह्या पद्धतीने असं व्यवस्थित आपण एक एक कोपरानं कोपरा घेऊन मस्त मसाले तळून घ्यायचे आहेत. तेलही जास्त त्याच्यामध्ये अगदीच भराभरा सोडायचं नाही, मसाले जळण्याची शक्यता असते. एक कोपऱ्याला घेऊन हे असं तेल टाकत जायचं आणि मसाले तळत जायचे. अगदी छान मसाले तळून होतात. याच्यामध्ये कुठलंही प्रिझर्वेटिव्ह वापरायची आवश्यकता नसते. प्रॉपर मीठ चांगल्या कंपनीचं घ्यायचं, जाड ओलसर मीठ घ्यायचं नाही. आणि अशा पद्धतीने छान मसाले तळून झाले. आपलं खार थोडा गार झाला की जायफळाची पूड अशा पद्धतीने टाकायची, वेलची टाकायची, गार झाल्यानंतर टाकायची, म्हणजे त्याचा स्मेल जो असतो ना तो कायमस्वरूपी लोणच्याला तो लागून राहतो. आता संध्याकाळी त्या ज्या फोडी निथळवून घेतल्या होत्या त्या सगळ्या याच्यामध्ये मस्त कालवून घेतल्या आहेत. आणि ही जी कोय आहे ना ही मुरल्यानंतर अप्रतिम लागते. गरम गरम भाकरीमध्ये तिला जर दडपून खाल्ली ना तर छान लागते. माझी आजी स्पेशल याचा खारा बनवायची. कोया ज्या असायच्या, ज्याला गर असायचा, थोडी पिकलेली कैरी फोडण्यात निघायची, तर त्याचं वेगळं लोणचं घालायचे आणि ते अप्रतिम लागायचं. असं आपलं लोणचं रेडी आहे. अतिशय छान लोणचं झालेलं आहे. आणि याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे अजिनोमोटो म्हणा किंवा प्रिझर्वेटिव्ह तुम्ही जे टाकत असाल ते टाकायचं नाही. आता 2 प्रकारचं लोणचं करायचं म्हटलं की गुळातलं लोणचं मी करते, त्याच्यातलं थोडं काढून. तर तेलामध्ये गुळ जो आहे ना तो असा कुचकरून घ्यायचा
माझ्या आजीनं तेलात गुळ असा फेणून घ्यायची आणि फेणल्यानंतर त्याच्यामध्ये मग लोणचं घालायचे. तर ह्या पद्धतीने हे फेणून लोणचं आपण तयार करत आहोत. आणि त्याच्यामध्ये आता जे तयार झालेलं लोणचं आहे ते मी सोडून घेत आहे ह्या गुळामध्ये, फेणलेल्या गुळामध्ये. आणि त्याला एकजीव करून व्यवस्थितरित्या ते मी बरणीत भरून घेणार आहे. लोणचे गार झाल्याच्या नंतर छान बरणीमध्ये भरून ठेवा. अशा पद्धतीने लोणचं तुम्हीही करून बघा. 10 किलोच्या प्रमाणात लोणच्याचा व्हिडिओ आपण गेल्या वर्षी टाकलेला आहे. जर तुम्ही 10 किलोच्या प्रमाणात करत असाल तर तसंही करा. अशा पद्धतीने आपले लोणचे रेडी आहेत. जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब